आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। सराईत गुन्हेगार व तडीपार एकाच फ्लॅटमध्ये जमून करत होते मोठा प्लॅनिंग। खंडणी विरोधी पथकानं चौघांकडून 4 पिस्टल 8 जिवंत काडतुसे जप्त। वाघोली येथील राजेश्वरी नगरीमधील ॲलोवेरी सोसायटीतील एका फ्लॅटवर रेकॉर्डवरील गुन्हेगार तडीपार आरोपी असे मिळून मोठा कट टाकण्यासाठी एकत्र जमले होते। खंडणी विरोधी पथकानं तिथं छापा घालून चौघांना पकडलं। त्यांच्याकडून 4 पिस्टल व 8 जिवंत काडतुस जप्त केली आहेत। गोपाळ संजय यादव वयवर्ष 24 राहणार वाघोली याच्यावर दरोडा खुनाचा प्रयत्न राईट असे एकूण 2 गंभीर गुन्हे दाखल आहेत। अमन उर्फ मुन्ना दस्तगीर पटेल वयवर्ष 23 राहणार वाघोली याच्यावर अहिल्यानगर इथं तसेच लोणीकंद पोलीस ठाणे इथं आर्म ॲक्टचा गुन्हा व तडीपार याप्रमाणे 3 गुन्हे दाखल आहेत। इशाप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पंदी वयवर्ष 24 राहणार वाघोली यांच्यावर मोक्का दरोडा आर्म ॲक्ट तडीपार असं गंभीर स्वरूपाचे एकूण 5 गुन्हे दाखल आहेत। देवानंद शिवाजी चव्हाण वयवर्ष 23 राहणार मारुती आणि शिरूर अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत। खंडणी विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक गौरव देव व पोलीस अंमलदार अनिल कुसाळकर यांना बातमी मिळाली की वाघोलीतील एका फ्लॅटमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार एकत्र जमले असून त्यांच्याकडे शस्त्र आहेत। या बातमीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी वाघोली येथील राजेश्वरी नगरमधील ॲलोवेरी सोसायटीतील एका फ्लॅटवर छापा टाकला। तिथं 4 सराईत गुन्हेगार आढळून आले। घराची झडती घेतली असता त्यांच्याकडून 4 पिस्टल व 8 काडतुसे असा 1,64,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। पोलिसांनी छापा घातलेल्या फ्लॅटमध्ये गोपाळ यादव हा भाड्यानं राहत असल्याचं सांगतोय। तिघे त्याचे मित्र असून हडपसर इथं एका मित्राचं लग्नासाठी ते आले होते। त्यांनी स्वरक्षणासाठी पिस्टल बाळगली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। ही कामगिरी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस अंमलदार अनिल कुसाळकर, चेतन आपटे, अजिनाथ एडे, अमोल घावटे, अमोल राऊत, सैदोबा भोजराव, सुरेंद्र जगदाळे, चेतन चव्हाण, दिलीप गोरे, पवन भोसले, प्रशांत शिंदे, आशा कोळेकर, रुपाली कर्णवार यांनी केली आहे।